औरंगाबादचं कौतुक अबू आझमींना चांगलंच भोवलेलं आहे, कारण अधिवेशन काळासाठी अबू आझमींना निलंबित करण्यात आलेलं आहे। अबू आझमींचं सदस्यत्व रद्द करण्याची ही मागणी आता जोर धरू लागली आहे। आझमींच्या निलंबनावर सत्ताधारी विरोधक एकत्र आलेत। समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींनी औरंगजेबाचं उदात्तीकरण करत नव्या वादाला तोंड फोडलं होतं। सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानं अबू आझमींवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। कारवाईनंतर न्यायव्यवस्था शिल्लक नसल्याचं म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली आहे। औरंगजेब रहमतुल्लाह अलैह ने बहुत सारी मंदिरें बनवाई हैं। पंडितों ने उनके लिए एक मस्जिद बना के दिया वहाँ पर। हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है। औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं सपा आमदार अबू आझमींना चांगलंच भोवलंय। अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमींचं निलंबन करण्यात आलंय। विधानसभेत चंद्रकांत पाटलांनी मांडलेल्या प्रस्तावाला एकमतानं सहमती देण्यात आली। त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी अबू आझमींचं निलंबन केलंय। मात्र न्याय व्यवस्था शिल्लक नसल्याचं म्हणत केलेल्या कारवाईवर अबू आझमींनी खंत व्यक्त केली आहे। गलत हिस्ट्री दिखाई जा रही है। औरंगजेब रहमतुल्लाह अलैह ने बहुत सारी मंदिरें बनवाई हैं, और आप बनारस में जाकर देखेंगे एक बच्ची, पंडित की बच्ची को जब उनका ही एक सिपाही सालार उसके साथ शादी करना चाहता था, उन्होंने उस सिपाही सालार को 2 हाथियों के बीच पैर बांध करके मार दिया, और उन पंडितों ने उनके लिए एक मस्जिद बना के दिया वहाँ पर। क्या बात करते हैं, ये गलत हिस्ट्री दिखाई जा रही है। नहीं, मैं नहीं मानता, बिल्कुल नहीं, मैं बिल्कुल क्रूर शासन नहीं मानता। विधान परिषद सदस्य श्री अबू आझमी यांनी याप्रमाणे अत्यंत बेजबाबदार आक्षेपार्ह वक्तव्य करून एका विधानसभेच्या सदस्याला न शोभणारे गर्हणीय व अशोभनीय वर्तन केले आहे। सदर कृत्य विधानमंडळाच्या प्रतिष्ठेत बाधा आणणारे व विधानमंडळासारख्या लोकशाही संस्थेतील सर्वोच्च सभागृहाचा अवमान करणारे आहे। अशा प्रकारे विधानसभा सदस्य श्री अबू आझमी यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे अशोभनीय वर्तन करून विधानमंडळाची प्रतिष्ठा मलिन केल्यामुळे ही विधानसभा असा ठराव करत आहे की श्री अबू आझमी यांचे सदस्यत्व विद्यमान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत निलंबित करण्यात यावे। तसेच सदर निलंबन कालावधीत त्यांना मुंबई येथील विधान भवनाच्या प्रसीमेत येण्यास बंदी घालण्यात यावी। औरंगजेब रहमतुल्लाह अलैह के बारे में बात हुई, तो मैंने जो भी हिस्ट्री में है, जो हिस्टोरिकल लोगों ने लिखा हुआ है, उन चीज़ों को मैंने बताया कि उनके बारे में ये बातें हैं, और बाकी तो हमने कोई बात किया नहीं। लेकिन उसके बाद भी मुझे उन्होंने सस्पेंड कर दिया। मुझे अफसोस है कि आज कानून है कि नहीं है। एक प्रशांत कोरटकर साहब हैं, एक राहुल सोलापुरकर साहब हैं, इन लोगों ने छत्रपति शिवाजी महाराज को कितना अपमानित किया, क्या क्या अल्फाज बोले, वो मुंह से बोल नहीं सकता मैं। लेकिन आज तक उनके पे कोई कार्रवाई नहीं आती, कोई जेल गए नहीं, कुछ नहीं हुआ। अबू आझमींच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे देखील चांगले संतापले। आझमींना अधिवेशनापर्यंत नव्हे तर कायमचं निलंबित करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे। महाराष्ट्राची दैवत आहेत, त्यांच्याबद्दल अपशब्द काढले तर तो कोणी असला तरी त्याचा मुलाहिजा न ठेवता त्याला चांगली अद्दल घडेल अशी शिक्षा झालीच पाहिजे, ही सगळ्यांची मागणीच आहे। त्याच्यामुळे निलंबन किती मिनिटासाठी, तासासाठी, दिवसासाठी केले कल्पना नाही मला नाही, पण पुन्हा असं कोणाची बोलण्याची हिंमत होता कामा नये। आणि या सरकारची जबाबदारी आहे की कठोरात कठोर शासन त्यांनी केलं पाहिजे। निलंबन तर कायमचं केलं पाहिजे असं माझं मत आहे। अबू आझमींच्या निलंबनाचं विरोधकांनी देखील स्वागत केलंय। मात्र शिवराय आणि संभाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई कधी होणार असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय। यावरून विधानसभेत विजय वडेट्टीवार तर विधान परिषदेत अंबादास दानवे हे आक्रमक झाले होते। दरम्यान शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना सोडणार नसल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलाय। मग कोरटकर विषयी बोललं पाहिजे, सोलापूरकर विषयी बोललं पाहिजे। सोलापूरकरला पुणे महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाच्या समितीवर घेतलं जातं, असं कसं केलं जातं? आणि कोरटकरचा मी आता नागपूर सीपीशी बोललो, कोल्हापूर एसपीशी बोललो, कोरटकरचा मोबाईल जप्त होतो आणि कोरटकर जप्त होत नाही। कोरटकरला पकडला जात नाही, कोरटकरचा मोबाईल जप्त झाला असं आता मी 15 मिनिटापूर्वी नागपूर सीपीशी बोललो। मोबाईल जप्त होतो कोरटकरांचा आणि कोरटकरच सापडत नाही, कोणते प्रकार आहे? मग सरकार जर बोलतं तर तसं करून दाखवावं सरकारने। आमची भूमिका हीच आहे आणि म्हणून 289 आम्ही त्याच्यावर मांडलेला आहे। अबू आझमीचा तर निषेध केलाच पाहिजे। औरंगजेब कोण होता? आता मला सांगा अध्यक्ष महोदय, अबू आझमींनी केलेलं वक्तव्य त्याच्या सजेत वाढ झालीच पाहिजे, परंतु
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे महाराष्ट्रात जो जो कोणी असेल त्याच्यावर कारवाई होणार की नाही? हे कारवाई होईल की नाही? यांनी अपमान केला की नाही? कोराटकरावर कारवाई होणार की नाही? सन्माननीय सदस्य कारवाई होणार की नाही? कोराटकर असो का कोणी असो, जो महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करेल, कोणी असो, त्याला सोडलं जाणार नाही. सोडलं जाणार नाही. असं आहे. एक लक्षात ठेवा, समजा काही न्यायालयाने निर्णय दिले असले तर वरच्या न्यायालयात पण सोडणार. मागील काही दिवसांपासून महापुरुषांच्या अवमानावरून महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच पेटलंय. अबू आझमींना औरंगजेबाचं गुणगान गाणं चांगलंच महागात पडलंय. मात्र दुसरीकडे शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई का नाही यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.